चालू आहे आणि युक्तिवादादरम्यान जे कोर्ट आणि सिब्बल यांच्यामध्ये जी देवाणघेवाण सध्या होते ती खूप महत्त्वाची आहे आणि देशातल्या लोकशाहीच्या दृष्टीनं कायदे नियम या सगळ्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा हा एक संवाद म्हणता येईल. सिब्बल म्हणतात की देशात कायद्याचे राज्य टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असलेले कायदेशीर निकष हे निश्चित करण्याची संधी न्यायालयाला आहे आणि केवळ न्यायालयच लोकशाहीचं रक्षण करू शकतं. तर संसद कायदे करत राहू शकतं पण कायद्यांची कसोटी इथेच लावली जाते. म्हणजे थोडक्यात त्यांना असं म्हणायचं की कायदे हे बनवले जातात मात्र कायद्यांची नीट अंमलबजावणी होते का हा खरं तर एक प्रश्न आहे आणि जे कायदे होतात त्या कायद्यांची कसोटी ही न्यायालयामध्येच लागते. आयोग अशा प्रकारे परस्पर निर्णय कसा घेऊ शकतात असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि एक संवेदनशील असं सुद्धा एक त्यांनी वक्तव्य केलेलं आहे की लोकशाहीची जबाबदारी ही तुमच्या खांद्यावर आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे कोर्टाला. कारण निर्णय आता कोर्ट देणार आहे तेव्हा कोर्ट असं म्हणते की ही सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे आणि त्यावेळी पुन्हा एकदा कपिल सिब्बल म्हणतात आणि त्यामुळेच आयोगाचे जे अधिकार आहेत त्या अधिकारांचा चुकीचा वापर होतोय का हे बघायला पाहिजे. आयोगाच्या अधिकारामध्ये स्पष्टता आणणं गरजेचं आहे. मला वाटतं हे मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत आणि म्हणूनच जिथे लोकशाहीचा मुद्दा कपिल सिब्बल सातत्यानं उपस्थित करतात त्या ठिकाणी ह्या प्रश्नांची देवाणघेवाण जी आता कोर्टामध्ये चालली आहे तो जो सगळा खल चालला ते खूप महत्त्वाचं आहे. कृष्णा, काय नेमकं या महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपलं म्हणणं आहे? अनुपमा, जेव्हा केंद्रीय निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले जात आहेत, केंद्रीय निवडणूक आयोग किंवा अयोग्य पद्धतीनं कशा पद्धतीनं निर्णय दिला गेला या संदर्भात कपिल सिब्बल सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यावेळी कोर्टाकडून सांगितलं गेलं की आमच्या इतर घटनात्मक संस्था यांना तुम्ही कमी लेखू नका, ते देखील आपापल्या परीनं काम करत आहेत. म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोग हे घटनात्मक संस्था आहे आणि ते देखील त्याला कमी लेखण्याचा प्रयत्न हा कपिल सिब्बल यांनी करू नये अशा प्रकारे कोर्टाने देखील त्यांना सुनावलेलं पाहायला मिळतंय. आणि कुठंतरी आमच्या घटनात्मक संस्था ज्या आहेत त्या त्यांच्या पद्धतीनं काम करत आहेत अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यावेळी कपिल सिब्बल यांनी देखील म्हटलेलं आहे की केंद्रीय निवडणूक आयोगाच्या जे अधिकार आहेत ते पुन्हा एकदा तपासण्याची गरज आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं आपल्या अधिकारात नसताना काही निर्णय घेतलेले आहेत, त्या अधिकारांच्या बाहेर जाऊन निर्णय घेतलेले आहेत ते तपासणं गरजेचं आहे. आणि ही लोकशाहीची केवळ शिवसेनेच्या दृष्टीने नाही तर लोकशाहीच्या दृष्टीने देखील एक चुकीची गोष्ट या ठिकाणी होताना पाहायला मिळते. आणि या लोकशाहीच्या रक्षणाची जबाबदारी ही तुमची आहे असं कपिल सिब्बल यांच्याकडून म्हटलं गेलं. त्यावेळी ही लोकशाहीची वाचवण्याची जबाबदारी ही सामूहिक असल्याचं कोर्टाने यावेळी स्पष्ट केलेलं आहे. आणि यावेळी कपिल सिब्बल यांच्याकडून जे मुद्दे वारंवार आता उपस्थित केले जात आहेत ते केंद्रीय निवडणूक आयोगानंतर आता आमदार अपात्रतेचा मुद्दा म्हटला जातो आहे. आता मनसेनं सांगितलं गेलं की जरी मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये हा आमदार अपात्रतेचा मुद्दा होता, कारण 2022 ते मागच्या निवडणुकीपर्यंत 2.5 वर्ष हा मुद्दा जो आमदार अपात्रतेचा आहे, कारण आता बरेचसे आमदार त्यातून पुन्हा निवडणूक लढवून नव्याने पुन्हा आमदार झालेले आहेत. त्यामुळं त्यांना आता थेटपणे आमदार अपात्रतेचा थेटपणे धोका नसला तरी येणाऱ्या कालावधीत भविष्याच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारच्या पक्षफुटी आणि त्यानंतर होणारे जे काही निर्णय आहेत आणि निवडणूक आयोगाच्या ज्या मर्यादा आहेत त्याचबरोबर निवडणूक आयोगानं कशा पद्धतीने निर्णय घेणं गरजेचं आहे किंवा विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेच्या संदर्भात काय निर्णय घेणं गरजेचं आहे, तत्कालीन परिस्थिती अशा जर निर्माण पुढील काळामध्ये झाली तर कशा पद्धतीनं निर्णय घेणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं भविष्य काळाच्या दृष्टीनं अशा प्रकारचा निर्णय आमदार अपात्रतेचा मुद्दा हा सध्याच्या आमदारांना लागू होणार नसला तरी तत्कालीन आमदार अपात्रतेचा मुद्दा जो आहे तो निकाली काढणं हे सध्या सुप्रीम कोर्टाच्या दृष्टीने देखील महत्त्वाचं आहे. कारण सुप्रीम कोर्टानं देखील 2 दिवसापूर्वी मागच्या आठवड्यात देखील सांगितलं गेलं होतं की आम्हाला आमदार अपात्रतेचा जो आहे तो निर्णय द्यायचा आहे. म्हणजे एकीकडं जरी सुप्रीम कोर्ट सांगत असेल की आता तो भाग जो आहे तो आता लागू होणार नसला तरी आमदार अपात्रतेच्या संदर्भातला निर्णय हा सुप्रीम कोर्टाला द्यावाच लागेल, जो येणाऱ्या काळासाठी हा महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळं सुप्रीम कोर्टाच्या दृष्टीनं आमदार अपात्रतेचा मुद्दा देखील केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दिलेल्या निर्णया इतकाच महत्त्वाचा आहे. तो देखील तपासून पाहणं गरजेचं आहे आणि प्रत्येक आयोगाच्या अधिकारांमध्ये स्पष्टता आणणं अत्यंत गरजेचं असल्याचं कपिल सिब्बल असं म्हणत आहेत. आयोग
आयोगाकडून अधिकारांचा चुकीचा वापर केला गेला असं महत्त्वाचं विधान जे आहे ते कपिल सिब्बल यांच्याकडून होतं आहे. दुर्दैवानं ही संपूर्ण वस्तुस्थिती आहे, हे मान्य करावं लागेल असं कपिल सिब्बल कोर्टाला सांगत आहेत. लोकशाहीच्या रक्षणाच्या संदर्भात तुम्हीच निर्णय घेणार आहात, त्यामुळं जी काही जबाबदारी आहे ती तुमच्यावर आहे, त्यावेळी सामूहिक जबाबदारी असल्याचं कोर्ट म्हणतं आहे. आणि यावेळी ज्या काही घडामोडी पाहिल्या गेल्या, या पद्धतीनं आयोग किंवा अध्यक्ष निर्णय कशाप्रकारे घेऊ शकत नाहीत हे सांगण्याचा प्रयत्न झालेला आहे. आणि हे अत्यंत चुकीचं आहे, केवळ शिवसेनेच्या दृष्टिकोनातून नाही तर लोकशाहीच्या दृष्टिकोनातून हे चुकीचं आहे. आणि आत्तापर्यंत जे 10th शेड्यूलकडे अद्याप कपिल सिब्बल आले नाही, त्याकडे नक्कीच येतील. परंतु ज्या विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय घेतला गेला किंवा निवडणूक आयोगाकडून जो निर्णय घेतला गेला हे कशा पद्धतीनं चुकीचं आहेत, केवळ शिवसेना पक्षासाठी नाही तर येणाऱ्या कालावधीत देशासाठी आणि लोकशाहीसाठी देखील कशा महत्त्वाचं आहेत. आणि प्रत्येक घटनेमध्ये जे काय बदल असतात ते केंद्रीय निवडणूक आयोगाला त्याचवेळी कळवावे लागतात, कारण प्रत्येक परिस्थितीनुसार आणि प्रत्येक काळानुसार पक्षाची घटना ही बदलत राहते आणि तसे बदल जे आहेत ते केंद्रीय निवडणूक आयोगाला कळवत राहतात. परंतु हे बदल जे आहेत ते कुठंही झालेले बदल आहेत ते केंद्रीय निवडणूक आयोगानं ज्यावेळी सुनावणी झाली त्यावेळी कुठं लक्षात घेतले गेले नाहीत. आणि संपूर्ण 2000ची घटना ही आम्हाला माहीतच नाही किंवा ती 2018ची घटना आमच्यापर्यंत पोहोचलीच नाही अशा प्रकारचा दावा जो आहे तो निवडणूक आयोगानं केला होता. त्यावेळी कपिल सिब्बल यांनी सांगितलं गेलं होतं की आम्ही सर्व पेपर जे आहेत 2018ची घटना ही 2018च्या घटनेनुसार कार्यकारणी झाली. त्यानंतर आमदारांना एबी वाटप फॉर्म एबी फॉर्मचे वाटप दिले गेले, त्यानंतर सरकार बनवलं गेलं. आणि 2018च्या घटना तुम्ही जर लोकशाही विरोधी आहे म्हणता, असंवैधानिक आहे म्हणता, तर हे मधल्या 4 वर्षात तुम्ही कोणतेही साधी नोटीस दिली गेली नाही किंवा कुठल्याही प्रकारचं साधा पत्रव्यवहार न करता, तुम्ही एकतर्फी शहानिशा न करता, सुनावणी न घेता, कोणतेही पुरावे आमच्याकडे न मागता एकतर्फी पक्षाचं चिन्ह आणि पक्ष हा थेटपणे एकनाथ शिंदेंना कसा काय दिला गेला हे वारंवार मुद्दे कपिल सिब्बल यांच्याकडून व्यक्त होताना पाहायला मिळत आहेत, मांडले जात आहेत. आणि आयोगाची भूमिका जी आहे ती संशयास्पद आहे. आयोगाकडून काल देखील त्यांनी म्हटलं गेलं होतं की आयोगाकडून पहिला निर्णय घेतला गेला आणि त्यानुसार त्या संबंधित तर्क फिरवले गेले, त्यानुसार तर्क गेले आणि ज्या गोष्टींकडं दुर्लक्ष करायचं आहे ते गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं गेलं. पक्षातली जी पक्षातलं बहुमत जे आहे ते कुठे पाहिलं गेलं नाही. 19 लाख जी प्रतिज्ञापत्र दिली गेली शिवसेना ठाकरेंकडून ती कुठंतरी पाहिली गेली नाहीत, दुर्लक्ष केलं गेलं. आणि केवळ विधिमंडळ पक्षातली फूट हीच राजकीय पक्षातली फूट मानली गेली. आता येत्या काळामध्ये खास करून शिवसेना ठाकरेंचं एक मत असेल, मागणी असेल की या संदर्भात चिन्ह गोठवण्यात यावं, शिवसेना पक्षाचं नाव जे आहे ते गोठवण्यात यावं. त्यामुळं ही मागणी कशा पद्धतीनं निर्णय देताना सुप्रीम कोर्ट पाहतं, निर्णय घेताना या संदर्भातला विचार करतं हे पाहणं गरजेचं आहे. परंतु जे मुद्दे वारंवार कपिल सिब्बल यांच्याकडून उपस्थित होत आहेत ते मुद्दे जर अनुपमा पाहिले गेले तर जे दुर्लक्ष केले गेले निवडणूक आयोगाकडून. काल देखील त्यांनी म्हटलं गेलं की तुम्ही आमची कागदपत्र तपासा. जी केंद्रीय निवडणूक आयोगानं आमची कागदपत्र बघितली नाहीत ती कागदपत्र कोर्टाने तुम्ही बघावी अशा प्रकारची विनंती केली गेली, कारण त्या कागदपत्रांकडं केंद्रीय निवडणूक आयोगानं दुर्लक्ष केलं गेलं. परंतु तुम्ही मात्र दुर्लक्ष करू नका, ही कागदपत्र बघा, ह्यामध्ये जी पक्षाची घटना आहे ती बघा, त्यानंतर पक्षातल्या संघटनात्मक बहुमत बघा. या संदर्भात जी कार्यकारिणी निवडली गेली ती कार्यकारिणी निवडणुकीच्या माध्यमातूनच, पक्षांतर्गत लोकशाहीच्या माध्यमातूनच निवडली गेली हे तुम्ही पहा. अशा प्रकारे आवाहन जे आहे ते विनंती जी आहे ती यावेळी कपिल सिब्बल यांनी केलेली पाहायला मिळाली. त्यामुळं जे केंद्रीय निवडणूक आयोगानं जे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं गेलं, जाणीवपूर्वक काही मुद्दे सोडले गेले, तेच मुद्दे हे कपिल सिब्बल यांच्याकडून पटलावर आणले जात आहेत. ते सांगितले जात आहेत की हे मुद्दे तुम्ही बघा, हे मुद्दे केंद्रीय निवडणूक आयोगाकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं गेलं. आयोगानं हा निर्णय दिला गेला तो चुकीचा निर्णय दिला गेला. आणि त्याचबरोबर त्यांनी सांगितलं केलं की
विधानसभा अध्यक्ष यांनी देखील हा आमदार अपात्रतेचा मुद्दा जो आहे तो चुकीच्या पद्धतीने घेतला गेलेला आहे. अद्याप ते जरी 10th शेड्यूलकडे आले नसले तरी 10th शेड्यूलचं आपल्याला अनुपमा माहीत आहे की जेव्हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे जेव्हा 10th शेड्यूल आणि त्याचबरोबर आमदार अपात्रतेचा मुद्दा होता त्यावेळी महिनोन महिने ही केस चालली होती. त्यावेळी देखील आम्ही कव्हरेज करत होतो. अगदी विधानसभाचं नागपूरमधलं अधिवेशन सुरू असताना देखील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यावेळी या संदर्भातल्या सुनावण्या घेत होत्या. एकीकडे विधानसभेचं अधिवेशन चालू असताना देखील अशा प्रकारची सुनावणी सुट्टीच्या काळात देखील घेतली गेली होती. त्यामुळं त्यावेळी देखील 10th शेड्यूलचा पूर्ण अर्थ जो आहे तो उद्धव ठाकरे गटाकडून सांगितला गेला होता. परंतु यावेळेचा निर्णय जो आहे तो विधानसभा अध्यक्षांकडून कुठलाही निर्णय घेतला गेला नाही अपात्रतेच्या संदर्भात आणि आमदार मात्र अपात्र केले गेले नाही, त्यांना पात्र ठरवलं गेलं. हा मुद्दा जो आहे तो कपिल सिब्बल यांच्याकडून व्यक्त होताना पाहायला मिळतोय.